सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जायंट आफ्रिकन स्नेल आढळल्याची नोंद झाली आहे। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचं त्यांनी म्हटलंय। आफ्रिकन स्नेल ही जगातील 100 सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते। ही साधारण 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरित गोगलगाईंपैकी ती एक आहे। ही प्रजाती प्रजननक्षम असून एका वेळी 100 ते 400 अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते। माती, झाडं, शेतीमाल, वाहतूक साधनं यांच्यामार्फत फार जलद गतीने ती सगळीकडे पसरते। एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचं वर्चस्व निर्माण करते। विशेषतः पानं, कोवळ्या फांद्या, फळे, मुळे यावर हल्ला केल्यानं पिकातून मिळणारं एकूणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता यामुळे असते। महाराष्ट्रात यापूर्वी सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यात या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली आहे, ज्यात विशेषतः भात, ऊस आदी पिकांना मोठं नुकसान झाल्याचं आढळून आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असून फुलझाडं किंवा फळझाडं यांच्या वाहतुकीदरम्यान या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रवेश झाला असावा असं अनिल गावडे यांनी म्हटलंय। या प्रजातीच्या प्रसारासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे भविष्यात या प्रजातीचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं यावेळी अनिल गावडे यांनी स्पष्ट केलंय।